जय शिवराय मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून 14 दुष्काळी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामधील केसरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना राशनऐवजी अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। आणि याच्यासाठी प्रति लाभार्थी प्रतिमाह 170 रुपये एवढी रक्कम ही प्रति लाभार्थ्यांना दिली जात आहे। मित्रांनो, याच्यासाठी 4 सप्टेंबर 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून 44 कोटी 50 लाख रुपयाचा निधी हा राज्यातील 14 जिल्ह्यातील 26,17,000 लाभार्थ्यांना वितरित करण्यात आलेला आहे। परंतु अद्यापही या पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये या अनुदानाचं वितरण करण्यात आलेलं नव्हतं। आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचं असं पूरक पत्र राज्य शासनाच्या माध्यमातून 12 सप्टेंबर 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहे, ज्याच्यामुळे आता या पात्र असलेल्या रेशन कार्ड धारकांच्या खात्यावरती ही रोख रक्कम वितरित होण्यासाठी मंजुरी दिली जाणार आहे। मित्रांनो, यापूर्वी 4 सप्टेंबर 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून अकोला, अमरावती, बीड, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली, जालना, नांदेड, परभणी, वर्धा, वाशिम, यवतमाळ अशा छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर विभागातील वर्धा या 14 जिल्ह्यातील 26,17,545 केसरी रेशन कार्ड धारक शेतकरी आहेत। यांना अनुदानाचं वितरण करण्यासाठी 44 कोटी 49 लाख 82,650 रुपयाची रक्कम वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। आणि मित्रांनो, हीच रक्कम आता त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्याच्या अनुषंगानं एक महत्त्वाचा जीआर निर्गमित केलेला आहे। जुलै 2025 चा जीआर आहे वित्त विभागाचा, 18 जुलै 2025 चा। या अनुषंगानं याच्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता सदर योजनेकरता 25 जुलै 2025 च्या शासन निर्णयानुसार वित्तीय सल्लागार व उपसचिव हे नियंत्रक अधिकारी राहतील। तसेच लेखाधिकारी नागरी पुरवठा मुंबई यांचे अहरण व सवितरण अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आलेले आहे। या मजकुरानंतर वित्त विभागाच्या 18 जुलै 2025 च्या निर्णयानुसार मुद्दा क्रमांक 4 मध्ये आभासी वैयक्तिक ठेव लेखा प्रशासक म्हणून घोषित आणि कार्यरत असणाऱ्या अहरण व सवितरण अधिकाऱ्यांना जिल्हा परिषद व अन्य शासकीय स्वायत्त संस्था वगळून वित्तीय शिस्तीचे अनुपालन म्हणून चिन्हांकित उद्दिष्टासाठीच्या रकमा 1 ऑगस्ट 2025 ते 28 फेब्रुवारी 2020 या कालावधी दरम्यान राज्याच्या एकत्रित निधी म्हणून आभासी वैयक्तिक ठेव लेख्यामध्ये घेता येणार नाही। त्याऐवजी अशा रकमा प्रथमतः आदाता निश्चितीची कारवाई पूर्ण करून परिच्छेद 3 मध्ये अधोरेखित केल्याप्रमाणे थेट आदात्यांना प्रदान करण्याच्या कार्यपद्धतीनुसार अर्थात डीबीटी नुसार या त्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करणं अनिवार्य राहील। लाभार्थी संख्या प्रचंड असलेल्या थेट डीबीटी योजनांसाठीची प्रदान मात्र पुढील आदेश होईपर्यंत पुलबॅक अकाउंट सुविधेमार्फत प्रदान करता येतील असे नमूद आहे। आणि या मजकुराचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे आता या लाभार्थ्यांच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून हे अनुदान करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। मित्रांनो, जवळजवळ 26,17,000 लाभार्थी आहेत आणि या 26,17,000 लाभार्थ्यांना आता थेट अनुदान रकमेचं डीबीटीच्या माध्यमातून वितरण करण्यासाठी या शासन निर्णयाच्या माध्यमातून मदत होणार आहे। तर मित्रांनो, मोठ्या प्रमाणात प्रतीक्षेत असलेल्या या रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांना हा एक मोठा दिलासा असणार आहे। मित्रांनो, हा जीआर आपण महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। मित्रांनो, साधारणपणे 16 सप्टेंबर नंतर या शेतकरी रेशन कार्ड धारकांच्या खात्यामध्ये ही रक्कम वितरण होण्यासाठी सुरुवात होऊ शकते। आणि वितरण सुरू झाल्यानंतर याच्याबद्दलचे जे अपडेट असतील ते अपडेट सुद्धा आपण आपल्या माध्यमातून नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।